उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज प्रामुख्याने आपल्या ट्रॉम्बे या परिसरातल्या ह्या जेटीला भेट देण्यासाठी आणि आपल्या सर्वांची संवाद साधण्यासाठी आज माझा इथे दौरा होता। मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या या ट्रॉम्बेच्या या विभागामध्ये येतोय आणि आपण ज्या पद्धतीने माझं स्वागत केलं, मी यासाठी आपल्या सगळ्या जणांचं मनापासून मी आभार मानतो। आपण सगळ्या जणांनी जो प्रेम, जो विश्वास दाखवलाय, या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केलाय, मी आपल्याला विश्वास देतो की नुसतं शब्दामध्ये न बोलता मी कृतीतून आपला विश्वास अजून भक्कम करण्याचं काम मी निश्चित पद्धतीने करेन। सन्मान्य राणे साहेबांचा एकंदरीत राजकीय प्रवास ट्रॉम्बे, चेंबूर या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातलाच आहे। आपण सगळेजण त्यांची कार्यपद्धती या सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ओळखता आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देईन, आपण ज्या ज्या अपेक्षा घेऊन इथे आलेला आहात, महाराष्ट्र सरकार म्हणून, मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून, बंदरे खात्याचा मंत्री म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या मागण्यांची पूर्तता हे मी निश्चित पद्धतीने करेन, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। खरं म्हटलं तर ह्या ज्या काही मागण्यांचं प्रेझेंटेशन यांनी माझ्या समोर आता केलं, असं का अवघड नाही। त्याला सोडवायचं असेल तर फक्त इच्छाशक्तीची गरज आहे आणि आमच्या सगळ्यांच्या आम्ही सगळ्या राणे लोकांच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे। आम्ही बोलण्या इतकेच करण्यावर पण विश्वास ठेवणाऱ्यापैकी लोक आहोत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये सगळे प्रश्न सुटताना आपल्याला दिसतील। खूप वर्षानंतर मत्स्य खाते आणि बंदर खात्याचा मंत्री एका आमदाराला दिलं गेलेलं आहे। त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपण सगळ्या जणांनी खरं म्हटलं तर आभार मानले पाहिजे। आणि नुसतं एका आमदाराला दोन्ही खाते दिले नाहीये, पण ज्याला हे खातं समजतं, जो किनारपट्टीतून निवडून येतो, ज्या फक्त मासे खायला आवडत नाहीत पण ज्याला मासे कळतात, अशा आमदाराला हे खातं दिलं असल्यामुळे तुम्हाला जास्त काय या गोष्टी बोलायला कधी लागणार नाही। आता मी स्वतः ते ट्रॉम्बेची जेटी पाहून आलो, माझे सह आयुक्त आणि अन्य खात्याचे काही अधिकारी पण इथे आहेत आणि तिथूनच मी मंत्रालय स्तरावर माझ्या सचिवांना फोन केला की बाबा नेमकं ह्या ट्रॉम्बे जेटीची काय परिस्थिती आहे। तरी सांगितलं रितेशजी, आपण आपला दौरा होणार आहे, आम्हाला माहिती होतं आणि म्हणून मी संबंधित नाबार्डच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांना फोन लावलाय। जे अपेक्षित असलेले जे 60 कोटी आहेत त्याचा प्रस्ताव योग्य जागी पोहोचलाय, लवकरात लवकर ते प्रस्ताव मान्य करून आपलं हे काम सुरू होईल, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। म्हणून तुम्ही या कामासंदर्भात चिंता करू नका। जेटी संदर्भात काम करून घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि उगाच हवेत बोलण्यापैकी मी नाही। ज्या गोष्टी होणार आहेत ते सांगेन, नाही होणार आहेत तर बोलू टाकेन बाबा ह्या होणार नाही। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चौकटीत बसून या भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, सरकार म्हणून, मंत्रालय म्हणून ज्या ज्या निर्णय आपल्यासाठी जे घ्यायचे आहेत ते सगळे निर्णय योग्य वेळी घेऊन इकडे विकासाला चालना दिली जाईल, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतोय। काही अडचण नाही, तुम्ही चिंता करू नका। गाळ त्याच्यामुळे साठले, त्याच्या जे काही अडचणी आमच्या मच्छीमारांना होतात
त्या गोष्टीची नोंद घेतलेली आहे। माझ्या म्हणजे मत्स्य खात्याचे अधिकारी इथे बसले आहेत, त्यांना ज्या काही सूचना द्यायच्या आहेत ते मी निश्चित पद्धतीने देईन आणि योग्य वेळी या संबंधितचे निर्णय घेईन। या बाबतीची तुम्ही बिलकुल चिंता करू नका। मी शेवटी तुमच्यातलाच आहे, तुमचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मला माहिती आहे। आपण किती कष्टाने समुद्रात उतरता, दिवस रात्र मेहनत करता, आपल्याला टेबलवर बसून मासे खाणं सोपं आहे, पण तुम्ही जेवढं काही कष्ट करता मी तुम्हाला विश्वास देतो, सरकार म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुमच्या सगळ्या अपेक्षा आता तुम्ही नजरेसमोर पुरं होत असताना दिसेल। कुठल्याच काय ठेवणार नाही, कुठल्याच ठेवणार नाही। काय करायचं असेल, तुमच्या निधीसाठी कुठे जायचं असेल, जे राजकीय ताकद मंत्रालय स्तरावर वापरायची असेल ती वापरण्यासाठी मी तयार आहे आणि आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्याच माध्यमातून या भागाचा विकास केला जाईल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतोय। जे काही बीएसटीची जागा मिळवायची आहे, जे जे प्रश्न तुम्ही आता प्रेझेंटेशनच्या निमित्ताने मांडले, मी या ट्रॉम्बे जेटी संदर्भात 10 तारखेला बैठक माझ्या मंत्रालयावर लावलेली आहे। 10 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर तुम्ही यावं तिकडे। काही दोघं तिघं प्रतिनिधी आमच्या बबलू बरोबर तुम्ही दोघं तिघं मंत्रालयाकडे या, माझे सगळे अधिकारी समोर बसले असतील, तुमच्या काय विषय असतील तिथे बोला, बाकी नंतर गोष्टी माझ्यावर सोडा। ह्या सगळ्या लोकांना, माझ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे हा काय मंत्री ऐकणाऱ्यापैकी नाही आणि मला उगाच हवेत बोलणं आवडत पण नाही आणि म्हणून जे काय आहे त्यांना कसं कायद्यामध्ये बसून निधी अभावी कुठल्याही गोष्टी थांबणार नाही एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। म्हणून ह्या कुठल्याही बाबतीची चिंता करू नका। आता ह्या भागाचा 5 पूर्ण वर्ष आपल्याकडे आहे। केंद्र सरकार आपल्या विचारायचं आहे, राज्य सरकार आपल्या विचारायचं आहे। कुठलीही कारण आम्ही तुम्हाला देणार नाही की ही कामं होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत, हे आपल्या डिक्शनरीमध्ये शब्दच नाही। तुम्हाला चौकटीमध्ये बसून कसं द्यायचं, तुम्हाला मच्छीमार म्हणून, कोळी समाजाचे आपल्या हक्काचे बांधव म्हणून तुमचे प्रश्न कसे सोडवायचे ह्यासाठी आम्ही मंत्री बनलेलो आहे। कारण देण्यासाठी नाही, उगाच्या हवेत बोलण्यासाठी नाही, फोटो काढण्यासाठी नाही। प्रत्येक जण जसं तुम्ही इथे वरती येत होता, मला आदराने विश्वासाने माझ्या खांद्यावर मला गुच्छ देत होता, ही सगळी माझ्या खांद्यावर तुम्ही टाकलेली जबाबदारी आहे, याची जाणीव मला। तुम्ही जे प्रेम आणि विश्वास माझ्यावर दाखवलं, हक्काने जय श्रीराम मला बोलत होतात, मी तुम्हाला एवढंच विश्वास देतो, हे सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे। हिंदुत्वाचा विचार हाच आपल्या देशाला आणि राज्याला आणि मुंबईला पुढे घेऊन जाणार आहे। म्हणून हातातला हा भगवा झेंडा तुम्ही कधी खालती ठेवू नका। तुमच्या विश्वासाची जबाबदारी ही माझी असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। म्हणून या संबंधित जे काही प्रश्न आहेत आपण टप्प्याटप्प्याने सोडू। आता इथे भाषण बोलून तुमचे टाळ्या मिळवणं मला सोपं आहे, पण आता काम करायचं एक लक्षात घ्या। पूर्ण 5 वर्ष सरकारला आम्ही सगळेजण शपथविधी घेऊन 15 डिसेंबरलाच आम्ही शपथविधी घेतली, अजूनपर्यंत 2 महिने पण झालेले नाही। म्हणून काम भरपूर करायचं आणि करण्याची इच्छाशक्ती निश्चित आणि मेहनत करण्याची तयारी ही माझ्यामध्ये आहे। तुम्ही फक्त माझ्याबरोबर अशाच पद्धतीचा चांगला संवाद ठेवा। तुमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर सातत्याने मी संपर्कात आहे। मला कुठेही काय माहिती पाहिजे असेल, कुठल्याही काय सरकार पातळीवर तुमची काय अजून कागदपत्र लागतील, ते सगळ्याच्या सगळ्या तुमच्यापर्यंत त्यांच्याकडून मागून घेईन आणि तुमची सगळीची सगळी कामं करून देईन एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। परवान्या संदर्भात तुम्ही जे काय बोलायचा प्रयत्न केला ते मला कळलेलं आहे। माझ्या इकडे बेशिस्तपणा चालणार नाही। माझा स्वभाव या अधिकाऱ्यांना माहिती आहे, काही लोकांना माहित नसेल, टप्प्याटप्प्याने कळेल आणि कळेल का बाबा लोकांमध्ये माझ्या ह्या संबंधित लोकांना, कोळी बांधवांना, भगिनींना कुठल्याही पद्धतीचा त्रास माझ्या खात्याचा कुठलाही अधिकारी दिला, फक्त मला त्याचं नाव आणून द्या आणि बाकी त्याचा कार्यक्रम माझ्यावर सोडा। तुम्ही चिंता करू नका। फक्त तक्रार करत असताना प्रामाणिक तक्रार करा, कोणाचं दुकान उठवायला करू नका, एवढंच विनंती। नाही तर कोणाला कुठला राग असेल त्याच्यावर काढू नका।
मी ही माहिती घेऊन योग्य पद्धतीने कारवाई होईल. म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन, तुम्ही जे काय एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, मी कधी हे न विसरणार नाही. तुम्ही मला दाखवलं प्रेम, विश्वास, हे माझ्यावर खांद्यावर टाकलेली जबाबदारी आहे. मी तुम्हाला 10 तारखेच्या बैठकीमधूनच तुम्हाला माहिती येईल की तुम्ही आज दाखवलेला विश्वास आणि प्रेम याचे प्रत्यय तुम्हाला 10 तारखेच्या बैठकीमध्ये दिसेल आणि कामं कशी होतात याचाही तुम्हाला अनुभव या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल. पण एक तुम्हाला मी सांगणार आहे, इकडचे या निमित्ताने आलोच आहे ना, आमच्या या पोलीस खात्यातल्या माझ्या सहकार्यानं पण एक गोष्टी सांगून जाणार आहे. इथे मी मत्स्य आणि बंदर खात्याचा मंत्री निश्चित आहे, पण महाराष्ट्राचा सरकारचा प्रतिनिधी आहे, फडणवीस साहेबांचा मंत्री आहे. म्हणून इकडल्या आमच्या पोलीस खात्यातल्या माझ्या सहकार्यांना सांगेन की तुमच्या इकडे आजूबाजूला ना थोड्या बांगलादेशीच्या लोकांची थोडी घाण आणखी गाळ पण जरा जास्त साठलेली. आता ती घाण कुठे साठली आहे, कशी साठली याची माहिती माझ्याकडे आलेली आहे. आता तुम्ही ती घाण काढा, त्यात मला येऊन इथे काढायला लागेल, हे तुम्ही ठरवा. आणि माझं काढणं तुम्हाला परवडणार नाही, यापेक्षा तुम्हीच काढा. तुम्हाला माहिती आहे कुठल्या शाळेमध्ये ते कसे राहतायत, वर्षानुवर्ष कसे तिथे राहतायत, बिना परवानगी राहतायत, त्यांना कोणी इथे आणलं आणि ही घाण आज महाराष्ट्रामध्ये ठेवायची आहे का? आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांची भाषणं ऐका, आमची सरकारची भूमिका समजून घ्या की आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला एकही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान ठेवायचा नाही, ही आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे, स्पष्ट भूमिका. म्हणून ही कुठलीही घाण मला या इकडे नको, आजूबाजूच्या परिसरामध्ये नको. बघा मिरकरवाडा रत्नागिरीमध्ये मी काय केलंय, साफ करून टाकलंय सगळं, कोणी काय बोलू शकला नाही. 320 अनधिकृत स्ट्रक्चर जे माझ्या बंदर जमिनीवर होते ते सगळ्याच्या सगळ्या एक रात्र जमीनदोस्त करून टाकलं आणि सगळ्या जणांना साफ करून टाकलेलं आहे. आमच्या राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण किंवा अवैध पद्धतीने राहणारे हे बांगलादेशी ही घाण हे आम्हाला इथे नको. म्हणून पोलीस खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगेन, तुम्हाला सगळे पत्ते माहिती असतात, पोलिसांना पत्ते माहित नाहीत असा विश्वास मला नाही. म्हणून यापेक्षा तुम्हालाच मी या सरकारचा मंत्री म्हणून येऊन जाऊन सांगतो की इथे असलेले हे जे बांगलादेशी जे आजूबाजूला आहेत, जे कदाचित मला ऐकत असतील, त्यांनी स्वतःच आपले बोरा बिस्तारा बांधायला सुरू करावं आणि आपल्या बांगलादेशमध्ये आपल्या अब्बाकडे निघून जावं, नाहीतर तुम्हाला इथून हकलून हुकलून बाहेर काढ, ढोंगणावर लाथ मारून बाहेर काढणार. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये तुमची जागा नाही. आमच्या मुंबई ही घाण नकोय. जशा नदीतल्या गाळामुळे तुम्हाला इथे त्रास होतोय, तसं ह्या मुंबईमध्ये हे जे बांगलादेशी रोहिंग्या नावाची जे गाळ साठलाय, हा गाळ आमच्या देवाभाऊ पूर्ण पद्धतीने स्वच्छ करणार, काढून टाकणार, हा विश्वास मी मुंबईकरांना ह्या निमित्ताने देतोय. म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खात्यातल्या माझ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगेन, जी माहिती माझ्या कानावर आली आहे ती माहिती तुम्ही ही खरी समजून संबंधित लोकांच्या इथे लवकरात लवकर पोहोचा, त्या लोकांना इथून पळवा, नाहीतर एक दिवस न सांगता मला इथे यायला लागेल आणि त्यांची सगळी घाण स्वतः साफ करायला लागेल. एवढं ह्या निमित्ताने मी सांगून जातोय, एवढं त्या निमित्ताने सांगतो. परत एकदा ज्या ज्या मान्यवरांनी, ज्या ज्या संस्थेनी आणि कोळी समाजाच्या प्रत्येक प्रतिनिधींनी जो माझा आदर सत्कार केला, त्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो. मी बंदर आणि मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला विश्वास देतो, हे महाराष्ट्र सरकार हे तुमच्या विकासासाठी, तुम्हाला आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी तुमच्या बरोबर आहे, कटिबद्ध आहे. हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. जय श्रीराम. सर्वांनी आहे त्याच ठिकाणी थांबायचं आहे. या ठिकाणी हनुमान चालीसा चालू होणार आहे. श्री